महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने आज जालना जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अतुल सावे यांना कंत्राटी कामगार पद्धत बंद करण्यात येऊन कामगारांचे शोषण थांबवावे व हरियाणा सरकारप्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी आज 20 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर मंत्री महोदयांच्या घरासमोर लक्षवेधी आंदोलन केले व ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कामगारांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी करिता अवगत करावे ही विनंती करण्यात आली व मागणी पूर्ण न झाल्यास संघटनेतर्फे लवकरच ऊर्जामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर आमरण साखळी उपोषण करणार असा इशारा देण्यात आला। आज महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ या संघटनेने माननीय ऊर्जामंत्री महोदयांना निवेदन दिलं होतं की महावितरण महापारेषण महानिर्मिती कंपनीत 42,000 जे कंत्राटी कामगार आहे त्यांना पूर्व रोजंदारी जी कामगार पद्धत होती NMR त्या पद्धतीने कायम करण्यात यावे नसता जे आपला हरियाणा सरकारनं जे कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्ननुसार कंत्राटदार विरहित 58 वर्षापर्यंत जो जॉब सिक्युरिटी दिली त्यानुसार कायम करण्यात यावे आणि जे संघटनेची पुन्हा तिसरी मागणी आहे की कंत्राटी कामगारांना पे पेन्शन म्हणजे किमान वेतन लागू केले पाहिजेत आणि स्वतंत्र पगारवाढीची नियमावली लागू करण्यात आली पाहिजेत। ह्या मागण्यासाठी आम्ही आज आंदोलन करतो। आजचा तिसऱ्या टप्प्याचं आंदोलन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल साहेब यांना निवेदन आम्ही तिथं आंदोलन केलेलं आहे। त्यांनी निवेदन घेतले। जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही 24 तारखेला नागपूर संविधान चौकातून पायी मोर्चा काढून माननीय ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घरासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन चालू राहणार। माझं नाव तात्यासाहेब सावंत, मी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा केंद्रीय सहसंघटन मंत्री आहे। माझ्यासोबत ज्ञानेश्वर वाघ जे संभाजीनगरचे अध्यक्ष आहे आणि अशोक खंडागळे जालना जिल्हा अध्यक्ष, विठ्ठल कळकुंबे जालना जिल्हा सचिव आणि इतर पदाधिकारी आलेलो आहे आम्ही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.